Hello, hello. This is the My Artifact episode number 1530. आजची तारीख आहे 22 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 9:18. आता सांगू मला असं फील होत आहे की जस्ट लाईक समथिंग इज लॉस्ट. म्हणजे माझ्यापाशी काही ना काहीतरी होतं ते ते आता निसटलं किंवा सुटलं समथिंग लाईक किंवा त्याच्याशिवाय माझी लाईफ मध्ये असं काहीच नाही असं वाटून राहिलंय आता. आणि ते म्हणजे या लिटरली खरंच बहुत बेकार वाटून राहिलं. आणि सांगू आता जर मी सांगू कोणती गोष्ट माझ्याकडून लॉस झाली ना, समजा तुम्ही ऐक ना ती यू जस्ट फील रिली लाफ. बट लिटरली मी खूप काफी डेस्परेट काफी लॉस्ट फील करून राहिलोय की साला ये बहुत बड़ी चीज निकल गई यार अपने हाथ से असं वाटून राहिलंय. व्हाय यू फील लाईक दॅट? काय झालंय काय सांग ना. आता घरमालक आले होते. युजली घरमालकच मला डब्बा देत होते. या ऍक्च्युली त्यांनीच म्हणलं होतं घरमालकांनी की आम्ही डब्बा देऊ बा. जस्ट लाईक ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आता कसं आहे जेव्हापासून मी इथे नागपूरमध्ये इथे चीज भवन मध्ये शिफ्ट केलाय मी इथे, तर चीज भवन एक प्रकारे खूप जास्त पॉप्युलेटेड सिटी नाही किंवा खूप जास्त एक प्रकारे असं म्हणजे जस्ट रेसिडेन्शियल लोक राहतात इथे. हार्डली 200-300 लोक राहत असेल. या मोजून काहीतरी फक्त हार्डली 50-60 घरं असेल मोजलीच तर. जास्त काही घर नाही. आणि युजली इथे राहणारे लोक म्हणजे ऍज अ फॅमिली मेंबर्स आहे. म्हणजे असे स्टुडंट्स वगैरे नो. तो इथे मेसची पण अशी काही फारशी काही सुविधा वगैरे नाही. आता मेसची सुविधा कुठे राहते? जिथे मुलं राहते, जिथे असे इकडे साईड लोक, म्हणजे मेसवाल्यांचा पण धंदा झाला पाहिजे ना, या हिशोबाने ते लोक आपल्या सिच्युएशनच्या हिशोबाने ठेवतात, राईट. तर इथे तसं काही आहे नाही. म्हणजे इथे मुलं वगैरे असे कोणी युजली फॅमिली बेस आहे. सो जस्ट लाईक घरीच त्यांच्या घरी जेवण बनतात घरीच खातात. सो येस. आता मी धरमपेठमध्ये राहतो तर तिथे एक गोष्ट वेगळी. धरमपेठ इज जस्ट लाईक सेंटर ऑफ द नागपूर वगैरे, जस्ट लाईक व्हेरी वास्ट कल्चर तिथे. तर तिथे भेटणं साहजिकच आहे. एका तुला 10 भेटल आणि जेवढ्या व्हेरायटीची पाहिजे त्या भेटल. तिथे चीज भवन मध्ये भेटणं थोडं मुश्किल आहे. नाही असं नाही, मेस वगैरे भेटणं मी शोधलं आहे आणि टेक्निकली इथे अवेलेबल नाही आहे. इथे एक भोजनालय आहे, तिथे जाऊन जेवावं लागते. या आणि ते असे डब्याच्या रेट नुसार घेत नाही, ते थालीच्या नुसार घेतात. म्हणजे 70 रुपये थाली वगैरे समथिंग. मी त्यासोबत एकदा बोललो होतो, ते म्हणे 50 रुपये थाली वगैरे हरवले म्हणे. पण तुम्हाला तिकडे या लागत नाही जेवायला. ओके. सो माझ्या घरमालकाने सांगितलं की या 25 पर्यंत आणि 25 नंतर डब्बा बंद. तर माझ्यापाशी खूप मोठा विचार आलाय की 25 नंतर मी सर्व्हाइव्ह कसा करेन. या 25 म्हणजे आजची 22 आहे, राईट. म्हणजे आता सोमवार, उद्याची 23, मंगळवार, 24, बुधवार, 25, गुरुवार, राईट. सो शुक्रवार आणि शनिवार. शनिवारी आपण घरी जाऊच संध्याकाळी. सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. शनिवारची गोष्ट नाही, फक्त शुक्रवारची आज. तर शुक्रवारी मी लागेच ते एक दिवस खाऊन घेईन बाहेरचं, काही प्रॉब्लेम नाही. मी एक दिवस मला ते एक भेटलं ते चायनीज सेंटर, मला ते मंचुरियन राईस बहुत जास्त आवडते. या इट इज लाईक आय कॅन्ट. सो त्या दिवशी शुक्रवारी मी ते खाऊन घेईन. आणि मग पुढल्या हप्त्याला माझी सेकंड शिफ्ट आहे. तर सेकंड शिफ्ट मध्ये तर माझं संध्याकाळचं जेवण ऑफिसमध्ये होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही.
मॉर्निंगच्या जेवणासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या भोजनालयासोबत थोडस बोलावं लागेल. चॉईस ना आपल्यापाशी. आता प्रॉब्लेम कसा आहे की आता हे भोजनालयामध्ये नाही का, हे लोक नाही का एकाच वेळेस पैसे नाही घेत, ते थालीनुसार पैसे घेतात. म्हणजे तू जेव, 70 रुपये दे आणि चालला जा. या त्यांना थोडस बोलावं लागेल. आता कसं आहे की त्यांची 70 रुपये थाली समजा जर पकडलं गेलं तर 70 गुणीला 15च पकड. 15 कसं 30 पकडा लागेल ना. राऊंड फिगर 30. तर 7-21 म्हणजे 2000 रुपये, 2100 रुपये तर माझे गेले. तेही एका टाइमात डब्याचे. आणि एक टाइमचा डब्बा ऑफिसमध्ये तो 1100 रुपये ते वेगळेच. म्हणजे करीब मी खर्च करून राहिले 32,000 रुपये, सॉरी 3200 रुपये. जस्ट नॉट रिअली एफर्ट फॉर मी. जस्ट युजली मी धरमपेठला होतो, माझं 1900 रुपयात किंवा 2000 रुपये मध्ये सगळं काही होत होतं. इथे माझे 1000 रुपये जास्त चालले. हा थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिलाय. राईट. त्याच्यावर सोल्युशन काय? येस, आपल्याला जेवण तर इम्पॉर्टंट आहेच. या इट इज इम्पॉर्टंट. चला असं पाहिजे नव्हतं यार. इट इज लाईक आपण सस्टेन करून घेऊ होऊ शकत होतो ऍटलीस्ट फॉर मंथ. माणूस जगते कशासाठी? पोटासाठीच ना. बट रिसेंटली असं फील होऊन राहिलंय की की का फील काय होत आहे? सांग ना. तुला घरची आठवण येत? हो, मला घरची आठवण येत. मला आईची आठवण येत आहे. मला आईच्या घरची जेवणाची आठवण येत. या इट जस्ट लाईक दॅट. आता मी घरी असतो, आईला म्हणलं आई मला गोडपोळी पाहिजे त्वरित, आई मला शिरा पाहिजे तडकन, आई मला गाजर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, एकदम फटाफट. आता इथे आपण चोचले भाजी तर नाही करू शकत, आई थोडी आहे इथे. सो इथे जे भेटते त्याच्यात आपण फिगर आउट करायला पाहिजे. राईट. आणि ऍटलीस्ट तुझ्या हेल्थसाठी प्रोटीन इज काइंड ऑफ लाईक रिली इम्पॉर्टंट. या प्रोटीन इम्पॉर्टंट आहे तर आपण प्रोटीन बार खाऊ ना. वाय वुड आय ईट समथिंग? या प्रोटीन बारच खाऊ. जस्ट लाईक जे ऍस्ट्रॉनॉट्स करतात, जे अंतराळवीर वगैरे असतात, म्हणजे स्पेस मध्ये काम करतात, ते युजली जेवण करत नाही. ते युजली प्रोटीन बार्स खातात. प्रोटीन बार्स म्हणजे काय असते की त्यांना एक प्रकारे ताकद मिळते आणि तेवढे वेस्ट कमी बनते त्यांच्या बॉडीमध्ये. या सो प्रोटीन बार खाऊ. इट्स क्वाईट अन एफोर्डेबल. प्रोटीन बार म्हणजे शेंगदाण्याची पापडी नाही का रे, तेच आहे प्रोटीन बार. शेंगदाण्यामध्ये अति जास्त प्रोटीन असते. सो वेल, एवढी बेकार कंडिशन नाही आली आपल्यापाशी. या तू असा विचार नको करू का आपण प्रोटीन बार खाऊ आणि जगू वगैरे. इट इज लाईक आहे ना आपल्यापाशी पैसे, बट तेच पैसे असे निघून जातात यार. असे तडकन निघून जातील ना पैसे, माहित न पडत. अरे मग सेव्ह कशाला करते यार तू? तू फाइंड आउट कर ना दुसरे काही चान्सेस. तू अटकून राहिला इथे नागपूरमध्ये, तर हे असं नाही चालणार. लिटरली सांगतो. एक दिवस आईला माहित पडलं की बाबू जेवण करून नाही राहिला, तिच्या घसातून घास गिळणार नाही. तिला नेहमी असं वाटेल की आपला पोरा उपाशी आहे बा. सो हे गोष्ट तेवढी समजून घ्यावी लागेल आपल्याला. राईट. आणि समोर जाऊन माझी सिच्युएशन येऊ शकते. सो प्रॉब्लेम वगैरे काही आहे नाही ना. पैशाचे काही प्रॉब्लेम नाही. राईट ना तुझ्या अकाउंट मध्ये 19,000 रुपये आहे. राईट.
Well then, yeah, that is really good. एक तरी मला ना असं वाटून राहिलं की आय जस्ट फील रिली लॉस्ट यार, जस्ट लाईक कुछ तो गलत हो गया यार, असं वाटून राहिलंय. हे असं वाटून घ्यायची काही गरज नाही आहे. इट डज हॅपन्स. 25 तारीख आहे ना, करून घेऊ ना, फिगर इट आउट. टेन्शन कशाला घेतो, हो आपण काही ना काही, राईट. प्रॉब्लेम हा आहे की चला रूम वर डब्बा आणून देत असेल ना, तर दॅट इज गुड या, म्हणजे तो तर टाइम टेबल नुसार तो प्रॉपरली हँडल आउट करत आहे. बट आपल्याला जाऊन तिथे जेवायचं आहे म्हणलं ना, तर ते मोठे जीवाकडे येते. म्हणजे उठा, थोडस तयार व्हा, थोबाड धुवा, त्याच्यानंतर मग आपण जाऊ, मग तिथे उन्हात वगैरे. आता भाऊ तेवढं तर कष्ट करायला लागेल ना, तर खायचं आहे म्हणताय आणि ते तोंडापाशी पण घास पाहिजे, तर असं कसं, घरी थोडी आहे भाऊ तू. राईट, घरी म्हणजे लाईक एकदा थोडस कन्फर्म कर का धरमपेठ मध्ये राहणं तुला सोयीस्कर पडलं असतं की नाही. या तू वापस धरमपेठ मध्ये जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही, एव्हरीथिंग ही हॅज देअर. आता धरमपेठ मध्ये समज जर जातो म्हणलं ना, म्हणजे समज रूम चेंज करतो म्हणलं पुन्हा अगोदर एकदा, तर प्रॉब्लेम काय होऊन राहिली, प्रॉब्लेम एक होऊन राहिली की ट्रॅव्हल अति जास्त दूर पडत आहे. म्हणजे समज जर मी छत्रपती मध्ये जरी रूम केली ना, तर छत्रपती पासून पण ऑफिस अति दूर आहे, बहुत दूर. इथूनच मला करीब चिजभवन पासून मला 11 किंवा 12 किलोमीटर पडते, जे की मी नागपूर मध्ये पण नाही आहे. नागपूरच्या थोडशा अलीकडे आहे, तो पूल क्रॉस केला की नागपूर. आणि छत्रपती म्हणजे जस्ट लाईक रिली, म्हणजे त्या आतमध्ये जावं लागते. अनदर थिंग वॉज दॅट की आपल्यापाशी गाडीत आहे ह्या, आणि सगळ्या गोष्टी पण आहे, नो नीड टू वरीड अबाउट दॅट. बट समज जर एखादी पोलीसवाल्यांनी पकडलं या, आणि आपल्यापाशी लायसन वगैरे, आपल्यापाशी लायसन नाही ना, ड्रायव्हिंग लायसन नाही आहे आपल्यापाशी, आपण ते विशालचं डुप्लिकेट लायसन तेच वापरून राहिलोय, अजूनपर्यंत मला पकडलं गेलं नाही. आता वर्धेला होतो त्यामुळे मला त्याची फारशी काही गरज वगैरे वाटलीच नाही. पण आता नागपूरमध्ये आहे तर यस, इट्स प्रिटी मच नीड दॅट थिंग. ऑलराईट, सो कसं मग कशाप्रमाणे फिगर आउट करू, फिगर इट आउट तुला हेच एक करायचं आहे. या आता तुझी कंडिशन वर्स आहे ना, हेच तुला एक प्रकारे पिकअप पकडलं की तुला पुण्याला जायचं आहे. या तू जेव्हापासून इंटरव्ह्यू देऊन आला, यू जस्ट बिईंग लाईक डल राईट नो. तू Naukri.com वर नाही रेझ्युमे अपडेट करत आहे ना, तेवढा फारसा इंटरेस्ट दाखवून राहिलाय त्या गोष्टीमध्ये, काहीच नाही. आणि असेच दिवस चालले जाईल तर कसं आहे, ऑफिस इज रिअली गुड. चला ऑफिस लोकांनी थोडीशी एक प्रकारे बसेस सुरू केली असती ना, तर मला एक प्रकारे प्रॉपर आयडिया आली असती यार. मग रूम चेंज करायची की नाही करायची की कसं, मग काय सांगण्यासाठी जर म्हणलं ना, तर मला जेन्युअली वाटतं मला रूम चेंज म्हणजे याच्यामध्ये या रूम मध्ये काही प्रॉब्लेम नाही, नो डेफिनेटली नॉट. बट जो शहरामध्ये राहण्याची जी वाईब असते ना, ती इथे नाही आहे. जस्ट लाईक शहरामध्ये राहण्याची वाईब म्हणजे काय आहे सांग ना. वेल
आपण एक प्रकारे थोडस फायनान्शियली डिस्कस करू इथे, या की समजा जर मी नागपूरमध्ये राहत आहे तर माझा किती खर्च होईल आणि इथे राहत आहे किती खर्च होईल. या दृष्टिकोन कोणत्या दृष्टिकोनातून मच बेटर आहे आपण हे पहिले फिगर आउट करू. विचार करतो की तू धरमपेठ मध्येच आहे. ओके, तर धरमपेठ मध्ये आहे तर मग राईट नो तुला 100 रुपयाचं पेट्रोल 2 दिवस चालत आहे. विचार कर इथे 100 रुपये पेट्रोल तुला 1 दिवस चालून राहिलाय. सो ठीक आहे, चलो ते एक गोष्ट. आता समज जर 100 रुपयाचं पेट्रोल पर डे तो जस्ट लाईक 30 दिवस, तर 30 गुणिला 10 म्हणजे 3,000 तुझे पेट्रोल मध्ये चालले. राईट, 2,500 रुपये रेंट. ओके, तर 3 आणि 2 5, 5.5. राईट, 5,500 रुपये. 5,500 रुपयानंतर मग तुला जेवण. ओके, जेवण भेटत आहे तुला मानून की 2,000 रुपये, 7,500 रुपये. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा पेमेंट चालला तुझा अर्धा पेमेंट चालला. आणि या 7,500 रुपयामध्ये भीती का ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं आणि फाईन मारला तर ते वेगळं. तो एक भीती नेहमीच राहील. ऑलराईट, सो 7,500 रुपये प्लस 1-2 हजार रुपये असे पकडून घे. सो जस्ट लाईक 8,000 रुपये, 8,000 रुपये प्रति महिना. या समजा जर मी धरमपेठला राहतो, समजा जर मी इथे राहत आहोत तर इथे राहून कोणती प्रॉब्लेम उडाली. 2,500 रुपये रेंट, दॅट इज गुड. ओके, प्रॉब्लेम काय नाही याच्यात. त्याच्यानंतर आहे डब्बा जेवण. तर इथे मला जेवण थोडस आता इथे आहे नाही. या तर रफली मला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल की इथे माझा डब्बा माइट बी 3,000 रुपये. या तर 5,500 रुपये. राईट, आणि 1,500 रुपये रेंट, 1,500 रुपये पेट्रोल. या कारण तिथे मला 100 रुपये पेट्रोल 2 दिवस चालतं ना इथे, तर मला करीब 1,500 रुपये. तर किती, 5.5 देन 6, 7,000 रुपये. 7,000 रुपये आणि तिकडे 7,500 रुपये. बट इथे राहिलं तर आपलं टेन्शन नाही. या इथे एक प्रकारे राहिलं तर 500 रुपये कमी पडत आहे. आता ठीक आहे, आता आपण फायनान्शियल स्टेजवर झालो, आता आपण ऍडव्हान्टेज न डिसएडव्हान्टेज वर घेऊ. ओके, समज जर मी धरमपेठला राहत आहे तर माझे 7,500 रुपये खर्च होत आहे, 8,000 रुपये खर्च होत आहे. आणि मला भीती आहे की समज जर मला ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी पकडलं 2,000 रुपयाचा फाईन मारेल. या सो ती भीती नेहमीच राहील, तो डर, ते वेगळीच गोष्ट. ऑलराईट, आणि त्याच्यानंतर मी इथे राहत आहे तर माझे 7,500 रुपये मध्ये सगळंच होत आहे, खाणं पिणं हागणं होतं सगळं. राईट, 7,500 रुपये. बट इथे मला काही भीती नाही आहे. नो नीड टू फिअर अबाउट एनिथिंग. मला कोणत्या गोष्टीची भीती वगैरे नाही आहे इथे. जर मी धरमपेठ मध्ये राहतो तर मला एक प्रकारे वाईब येत आहे शहरात राहण्याची. दॅट इज गुड, दॅट इज रिअली गुड. या ते शहरामध्ये राहण्याची जे वाईब असते ना, तेच ऍक्च्युली जगण्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट असते. इथे माझ्यापाशी चिचभवनपाशी म्हणजे इथे मला ती वाईब भेटत नाही. या म्हणजे जस्ट असं वाटते का कोणत्या खेड्यात राहून राहिलो आहे. जस्ट लाईक आय जस्ट ट्रॅप इन माय रूम, इधर ऑफिस नाही तर रूम, बाकी काहीच नाही असं वाटून राहिलं आहे. बट ही गोष्ट खूप जास्त मॅटर पडते का तुला. राईट, तू ऑफिस करून आल्यानंतर मग तुझ्यापाशी सगळं आहे. राईट, तुझ्यापाशी लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट वगैरे सगळंच आहे. या
You took the entertainment with you. Yeah. So why do you need the vibe? या आणि असं म्हणल्या गेलं ना, तर इथे पण खूप चांगले चांगले लोक आहेत. या यू जस्ट नीड टू, तुला फक्त बाहेर निघण्याची गरज आहे. बाहेर निघालं का तुला खूप काही भेटून जाईल असं मला वाटतंय. सो या तो एक पॉइंट आहे. चलो, बस हाच एक पॉइंट आहे. बाकी तसं काही फारसं तर काही आहे नाही. फायनान्शियली आणि प्रॅक्टिकली विचार करायला गेलं ना, तर चीज भवन वुड बी बेस्ट. या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आणि आता भेटलेल्या प्रत्येक गोष्टीतून. या थोडस वाईब कमी भेटन. कारण सांगू, इम्पॉर्टंट काय आहे, समज जर तुला तिकडली अशी वाईब वगैरे भेटली. वाईब म्हणजे एक प्रकारे असतं ना, एक प्रकारे सिनारिओ, त्या मोमेंट मध्ये राहण्यानंतर आपण कसं एन्जॉयमेंट होऊन जातो, त्याला म्हणते एक प्रकारे वाईब. समज आपण त्या वाईब मध्ये आपण समज जगून राहिलो आहे, तर मग आपण कसं, आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतोय. आणि आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतोय, तर मग आपण तडतड करत नाही. आता इथे आपल्यापाशी वाईब नाही आहे त्या गोष्टीची, तर आपण ते भेटण्यासाठी आपण प्रयत्न करू. राईट, आपण ते तडतड करू. आपल्याला पुण्याला जायचं आहे, तर आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू. सो डब्याचा इश्यू आहे ना, काही प्रॉब्लेम आहे, आपण पाहून घेऊ ना. आपण सोमवार पासून एखादी डब्बेवाला पाहून घेऊ. त्या आसपास कुठे ना कुठेतरी भेटत असं, आपण थोडस इकडे तिकडे फिरावं लागेल आणि पाहून घेऊ. आणि नाही जमत असेल तर आपण खाऊन घेऊ ना प्रोटीन बार वगैरे. जमते, आपण काढलाय ना रे दिवस यार. तर माहित नाही का, खापर खेड्यामध्ये आपण डोनट वर राहिलो आहे. इवन ओला टावेल पोट्याला गुंडाळला आहे आणि तिथे राहिलो आहे. सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. अरे पण भूक लागते तेव्हा, अरे त्यावेळी पैसा पण आहे, सगळंच आहे. आपण पाहू यार, थोडस सर्व्हाइव्ह करूनच ना. कारण हेच एक गोष्ट आहे जी आपल्याला एक प्रकारे पिकअप करेल की आपल्याला निघायचं आहे, आपल्याला इथून निघायचं आहे, आपल्याला इथून निघायचं आहे. तेव्हा जर आपण आपलं 2 टाइमचं खाणं भेटत आहे, पैसा भेटत आहे, सगळं काय भेटत आहे, तर मग आपण करू यार थोडस हे, या गोष्टी करू आपण सस्टेन. पाहू, आपण गोष्टी फिगर आउट करू. आणि हा, हे आईला नको सांगू. कारण समजा तिला सांगितली ना गोष्ट, तर शी विल बी फ्रिक्ड आउट. हा, तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक प्रकारे खूप जास्त प्राऊड फिलिंग वगैरे येऊन जाईल म्हणा. बट त्याच्यानंतर प्रॉब्लेम आपल्यालाच होईल. फालतू ती इकडे येऊन जाईल आणि आल्यानंतर मग हे बनवून देऊ, ते बनवून देऊ वगैरे वगैरे. तू टेन्शन घेऊ नको, एव्हरीथिंग विल बी फाईन. या खाण्याचं टेन्शन आहे ना, पाहून घेऊ. ऑलराईट. So yeah, and this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1530. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.